हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। काल मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करत असताना कोणते रूल्स फॉलो करायचे ते सांगितले। आज मी तुम्हाला इलिस्ट्रेशन 1 पेज नंबर 190 वरचं इलिस्ट्रेशन 1 सांगणार आहे। आता इथं आपल्याला कॅश बँक दिले, लेजर ऑफ बिझनेसमॅनचं कॅशबुकमध्ये त्यांनी बँक कॉलम जो दिलाय तो दिलाय आपल्याला। डेट, रिसीट, कॅशचा एक कॉलम असतो आणि बँकचा एक असतो। कॅशमध्ये झालेले व्यवहार कॅशच्या कॉलममध्ये नोंद होतात आणि दुसरा बँक कॉलम जो असतो हे अमाऊंट बँकेशी झालेले व्यवहार याच्यामध्ये नोंद केलेले आहेत। आता इथं आपल्याला कॅश बुक दिले आणि इथं पासबुक दिले। आता हे इन द बुक्स ऑफ बँकेच्या पासबुकमध्ये झालेल्या एंट्री दिल्यात। आता इथं आपल्याला पेमेंट साईड कॅशबुकची आणि ही बँकेची पेमेंट साईड आणि कॅशबुकची पेमेंट साईड चेक करायची आहे। आता इथं आपण सर्वप्रथम आधी काय करणार हे बघा। आता इथं बाय सॅलरीज बँकेच्या याच्यामध्ये आहे का 400-500 अमाऊंट आणि हे नाव सेम आहे का बघायचं। बाय सॅलरी 400-500 आहे। इथं बाय रामलाल ब्रदर्स आहे 6000। त्याच्यानंतर इथं आहे म्हणून ह्याला 2 ह्याला टिक केलेला आहे। बाय अतुल अँड सन्स हे नाही आहे, ह्याला फुल्ली मारली आहे, क्रॉस केलं आहे। बाय रमण अँड कंपनी 3220 हे आहे। बाय बॅलन्स कॅरेट डाऊन हा नाही आहे बॅलन्स। पेमेंट साईड चेक केली। आता रिसीट साईड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15600 आहे। टू आनंद आहे। टू कॅश 4000 आहे। टू मोहन नाही आहे, ह्याला क्रॉस केले। टू दीपक नाही, ह्याला क्रॉस केले। हे आपण कुठं चेक केलं, ह्याच्या रिसीटला आहे का चेक केलं। कॅश डिपॉझिटेड 4 आहे, हे आहे 15। आनंद आहे 5200। डिव्हिडंड नाही आहे 2000। तिकडं सॅलरी होती, हे होतं। इन्शुरन्स नाही आहे म्हणून याला क्रॉस फुल्ली केले। म्हणजे पासबुक आणि कॅशबुक हे दोन्ही पेमेंटच्या साईड आणि रिसीटची साईडच्या अमाऊंट जे आहे सेम आहे त्याला टिक केलं, जे नाही आहे त्याला क्रॉस केलं। आता इथं आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात। आता इथं आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिल्यात, म्हणजेच काही ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड झालेले नाही आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे की कॅशबुक आणि बँकेच्या पासबुकमध्ये आणि कॅशबुकमध्ये डिफरन्स काय येतोय। आता इथं आपल्याला दिलंय चेक रिसिव्ड फ्रॉम मोहन 7100 अँड दीपक 6800 इज डिपॉझिटेड इन टू द बँक फॉर कलेक्शन बट नॉट एट कलेक्टेड बाय बँक। बँकेमध्ये डिपॉझिट केलेत पैसे मोहनने आणि दीपकनी। मोहन आणि दीपकने आपल्याला पेमेंट केले बिझनेसला, तर त्यांनी बँकेत भरलेत पण अजून बँकेने ते कलेक्ट केलेलं नाही। दुसरं डिव्हिडंड 2000 कलेक्टेड बाय बँक डज नॉट अपिअर इन कॅशबुक। डिव्हिडंड सुद्धा मिळाले आणि तो कॅशबुकमध्ये लिहिलेला नाही। त्याच्यानंतर खाली दिलाय चेक 2600 इश्यू टू अतुल अँड सन्स हॅज नॉट बीन प्रेझेंटेड फॉर पेमेंट। चेक दिलेला आहे, अजून पेमेंटसाठी तो सादर झालेला नाही। बँक हॅज पेड इन्शुरन्स प्रीमियम 6500। इन्शुरन्स प्रीमियम भरलाय पण नो एंट्री हॅज बीन मेड इन कॅशबुकमध्ये एंट्री झालेली नाही। बँक हॅज डेबिटेड बँक चार्जेस 800 विच डज नॉट अपिअर इन कॅशबुक। आता कॅशबुक नाही। आता इथं आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे। आता इथं बघा आपल्याला ॲडजस्टमेंट दिल्यात मित्रांनो त्याच्यावर। आता ते जे रेकॉर्ड झालेले नाहीत त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स शोधायचा आहे। आता इथं वेन बॅलन्स ॲज पर कॅशबुक इज गिवन। आता इथं जेव्हा कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे तेव्हा आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कसं बनवू शकतो। 30 तारीख टाकायची, तर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 एप्रिल 2019। तर पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज कॉलम केले। आता बॅलन्स ॲज पर कॅशबुक आपल्याला बॅलन्स दिलेला आहे कॅशबुकनुसार। आता इथं जेव्हा त्यांनी बॅलन्स दिलेला असतो ॲज पर कॅशबुक तेव्हा हे कॅशबुकवरनं आपण स्टेटमेंट बनवतोय। आता इथं बॅलन्स ॲज पर कॅशबुक लिहून घेतला आउटरला 22380 तो दिलेला असतो। आता इथं बघा मित्रांनो, काल आपण जे रूल बघितले, आता आपल्याला जे ॲडजस्टमेंट मी जो वाचल्या त्यातलं बघा। आता इथं पहिलं जे कॉलम आहे वेन बँक बॅलन्स इज गिवन ॲज पर कॅशबुक। आता आपल्याला हा फक्त पहिला कॉलम बघायचा आहे ॲज पर कॅशबुक। आता ह्याच्यानुसार आपल्याला प्लस मायनस करायचं आहे मित्रांनो, येते लक्षामध्ये। आता वेन बॅलन्स इज गिवन ॲज पर कॅशबुक फक्त पहिला चार्ट बघायचा। चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट कलेक्टेड। आता इथं बँकेत चेक भरलाय पण अजून तो
बँकेने कलेक्ट केलेला नाही, पण आपण तो कॅशमध्ये काय केला, लगेच आपल्याला पैसे मिळाले असं कॅश वाढवली, आपण लगेच पैसे मिळाले आणि कॅश वाढवले असं दाखवलं होतं. तेच आपल्याला इथं आता मायनस करायचं आहे. येते लक्षामध्ये? आता इथं मी एक एक सांगते तुम्हाला. इथं बॅलन्स ॲज पर कॅशबुक लिहिलं. आता इथं ॲड, जे ॲड करायचं ते लिहून घ्यायचं आहे, जे लेस करायचं आहे ते खाली लिहायचं आहे. डिव्हिडंड कलेक्टेड बाय बँक अपेअरिंग पासबुक ओनली. डिव्हिडंड मिळाला आहे जो पासबुकमध्ये काय झालं आहे, फक्त पासबुकमध्ये दाखवला आहे, कॅशबुकमध्ये दाखवला का नाही. म्हणजे पासबुकमध्ये दाखवला म्हणजे बँकेची कॅश काय झाली, 2000 रुपये डिव्हिडंड मिळाला आहे. डिव्हिडंड बँकेने कलेक्ट केला आहे म्हणजे बँकेची कॅश 2000 वाढली, पण आपण ह्याची वाढवली का, कॅशबुकची नाही, म्हणून हे ॲड करायचं मित्रांनो. मग इथं ॲडमध्ये लिहिलं डिव्हिडंड कलेक्टेड बाय बँक ॲपेअरिंग इन पासबुक ओनली. कॅशबुकमध्ये आपण कॅश वाढवले नाही म्हणून इथं 2000 लिहिलं. त्याच्यानंतर चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. चेक दिलाय, आपण पेमेंट करतोय दुसऱ्याला, मग आपण पेमेंट दुसऱ्याला करतोय तर आपल्या कॅश कमी होणार. आपण लगेच कॅश कमी केली होती, पण अजून तो बँकेत सादर झालाय का नाही, म्हणजे बँकेची कॅश कमी झाली आहे का नाही. मग आपण आपली कॅश कमी केली, मग परत ती आपली कॅश आपण इथे ॲड करतोय. येते लक्षामध्ये की आपली कॅश जी कमी केली होती ती परत आपण ॲड करतोय. म्हणजे डिफरन्स शोधण्यासाठी बँकेने जोपर्यंत पेमेंट लेस केला नाही तोपर्यंत आपण सुद्धा लेस करायचा नाही. म्हणून आपण इथं चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, अजून तो पेमेंटसाठी हे केलेला नाही. अतुल अँड सन्स करून मिळाला होता तो 2600 इथं ॲड केला. आउटरला इथं 4600 लिहिलं. बागवरती बॅलन्समध्ये हे ॲड करून घेतलं. आता लेस काय करायचं आहे, तर चेक डिपॉझिटेड बट नॉट एट कलेक्टेड. चेक दिलाय पण अजून बँकेने कलेक्ट केलेला नाही. तर मी काय केलं तर मगाशी की कॅशबुकमध्ये चेक दिल्या लगेच कॅश वाढवली होती, मग हेच आपल्याला लेस करायचं आहे. मोहनने चेक दिलता 7100, दीपकने दिलता 600. हे दोघं आपण 13900 यातनं ते 13900 इथं आउटरला लिहिले. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक डज नॉट अपेअर इन कॅशबुक. इन्शुरन्स प्रीमियम बँकेने काय केलं, भरलाय, आपल्याकडनं पेमेंट केलं, म्हणजे कॅश बँकेची कमी झाली, पण आपण कॅशबुकला दाग कमी केली का नाही केली, कारण बँकेने डायरेक्ट इन्शुरन्स प्रीमियम हा खर्च बँकेतून केला, बँकेच्या अकाउंटमधनं केला, आपल्या कॅशमधनं आपल्याला माहितीच नव्हतं, म्हणून आपण आत्ता कॅशबुकमधनं तो लेस करतोय 6500. तसाच खर्च बँक चार्जेस बँक काय घेतली, हा आपल्या बँकेतनं अकाउंटमधनं लेस करून घेतली चार्जेस म्हणून. हा खर्च आहे, हा आपण पासबुकमध्ये एंट्री करून बँकेने लेस करून घेतला, पण आपण कॅश ती लेस केली का नाही, आपण ती लेस करून घ्यायची 800. म्हणजे आता ह्या तिघांची टोटल आली 21200. वरच्यामधनं ते लेस करून आपला बॅलन्स आला. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. वरती आपल्याला बँक बॅलन्स कॅशबुक दिलता, आता आपण हा कुठला काढला, जो कॅश दिलेला असतो कॅशबुक, तो आपण खाली येतो तो कुठला निघतो, पासबुकचा. विरुद्ध बँक बॅलन्स ॲज पर पासबुक आला आपला 5780. आता इथं आपल्याला वरती आपण वेन बॅलन्स इज गिवन कॅशबुक दिलता, आता आपल्याला इथं पासबुकचा बॅलन्स दिलाय, तेव्हा बँक रिकन्सिलेशन, तोच प्रॉब्लेम, त्याच ॲडजस्टमेंटचं. वेन बॅलन्स ॲज पर पासबुक इज गिवन, पासबुकनुसार बॅलन्स दिला असेल तर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कसं बनवायचं ते मी आता तुम्हाला सांगते. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 एप्रिल 2019, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज असं आम्ही करून घेतलं. आता आपल्याला मित्रांनो काय दिलं आहे, बॅलन्स ॲज पर पासबुक तो लिहून घ्यायचा. बॅलन्स ॲज पर पासबुक दिलेला आहे 5780, 5780 लिहून घ्यायचं आहे. आता जसं आपण पहिला कॉलम बघितला इथं रूल्समध्ये, हे बघा, आता आपण इथं हा फॉलो केला, आता आपल्याला हा फॉलो करायचा आहे रूल्स. वेन बँक बॅलन्स इज गिवन ॲज पर पासबुक, ॲज पर पासबुक आहे. आता इथं चेक डिपॉझिट केला आहे, म्हणजेच इथं मी चेक डिपॉझिट केला आहे, तो इथं आपल्याला काय करायचं आहे, इंटू बँक बट नॉट क्रेडिटेड, अजून क्रेडिट झालेला नाही, मग बँकेत इथं ॲड करायचं आहे. जे आपण इथं केलं तर त्याचं विरुद्ध होणार इथं. आता चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. आता ह्या रूलनुसार आपल्याला करायचं आहे सेकंड कॉलमनुसार. आता तेच प्रॉब्लेम, तेच अमाऊंट आहे, ॲडजस्टमेंट पण त्याच आहेत. आता बघूया आपण काय करायचं आहे. वरती जे आपण ॲड केलं आहे मित्रांनो ते आपल्याला इथं आता लेस करायचं आहे, आणि वरती जे लेस केलं तर ते इथं आपण ॲड करणार आहोत. आता बॅलन्स ॲज पर पासबुक ॲड चेक डिपॉझिटेड बट नॉट एट कलेक्टेड. आता चेक डिपॉझिट केला आहे पण अजून तो बँकेमध्ये पोहोचलेला नाही, मग तो
आपण काय करणार इथं ॲड करणार आहे. मोहन आणि दीपकचा चेक 13,900. इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक अपियर्स इन पासबुक. इन्शुरन्स प्रीमियम जो पेड केला आहे बँकेने तो इथं आपण ॲड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक ओनली. बँक चार्जेस डेबिटेड ऑन पासबुक. खर्च जो बँक चार्जेसचा खर्च होता डेबिट केलेला तो इथं 800 रुपये लिहून घेतला आहे. म्हणजे वरचं जे आपण ॲड केलं आहे तेच खाली लेस केलं आहे ते ॲडसाठी होईल. आणि इथं लेस करायचं आहे चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. ते लेस करायचं आहे. डिव्हिडंड कलेक्टेड बाय बँक अँड क्रेडिटेड इन पासबुक. डिव्हिडंड कलेक्ट केलेला म्हणजेच इथं मित्रांनो जे इथं आपण ॲड केलं ते खाली लेस होणार आहे आणि जे लेस केलं आहे ते इथं ॲड होणार आहे. आणि अशा प्रकारे आपण बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक येणार आहे. जो आपल्याला वरती लिहिता 22,380 ते ह्याचं आन्सर असणार आहे आणि ह्याचं आन्सर आहे तो इथं बॅलन्स येत असतो. अशा प्रकारे आपल्याला हे रूल फॉलो करून एक एक एंट्री बनवायची असते. आता इथं बघा चेक डिपॉझिटेड इनटू बँक बट नॉट क्रेडिटेड. इथं आपल्याला चेक डिपॉझिट केलाय पण बँकेने अजून दाखवलं नाही तर बँकेची कॅश इथं प्लस करायचं. चेक डिपॉझिट झाले असं दाखवायचं. चेक इश्यू केलाय पण अजून पेमेंट प्रेझेंट झालेला नाही पेमेंटसाठी तर बँकेने ती कॅश लेस करायची आहे. आणि बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक. बँक चार्जेस डेबिटेड तर तिथं ॲड करायचं आहे कारण इथं बघा इथं डिपॉझिट केल्यानंतर ॲड होते आणि इश्यू केल्यावर लेस होते कारण की बँकेच्या पासबुकची रिसीट आणि पेमेंट साईड वेगळी असते मित्रांनो. त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं की इथं बँकेच्या पासबुक जो असतो त्याचं डेबिट म्हणजे पेमेंट असतं आणि बँकेचं क्रेडिट म्हणजे रिसीट असतं. मग तुम्हाला इथं वाटेल बँकेत आपण डिपॉझिट केलं तर क्रेडिट का पडते तर कारण इथं हे उलटं आहे. कॅशबुकच्या उलटे इफेक्ट होतात ह्याचे हे लक्षात ठेवायचं. आपला कॅशबुकमध्ये रिसीट डेबिटला रिसीट असतं इथं डेबिटला रिसीट असतं आणि क्रेडिटला पेमेंट असतं कॅशबुकमध्ये. पण बँकेच्या पासबुकमध्ये ते अपोजिट असतं. डेबिटला पेमेंट असतं आणि क्रेडिटला रिसीट असतं. त्याच्यानुसार हे इफेक्ट द्यायचे असतात. त्याच्यानुसार हे इफेक्ट दिलेत बघा. चेक डिपॉझिट केला आहे म्हणजे काय रिसीट झालं पण तरी इथं ॲड केले. चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट क्रेडिटेड. चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट क्रेडिटेड म्हणून इथं ॲड आणि इथं लेस. जे इथं लेस असेल त्याच्या विरुद्ध इथं ॲड होत असतं. अशा प्रकारे पहिला प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्ट एक्सरसाइजमधला एक व्यवस्थित प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून घेऊ म्हणजे आपल्याला अजून जास्त चांगलं समजेल. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.